स्मृती चषक 2024 पापडीचा पाडा खरं तर मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने आणि खरं तर मगाशी जी बाईट दिली रोशन जाधवने मी त्याचं कौतुक करेल कारण या स्पर्धेमध्ये आलेला प्रत्येक घटक प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेत प्रेमात पडेल या तीळ मात्र शंका नाहीये। मी मगाशी देखील उल्लेख केला कोणत्याही गोष्टीची कमतरता आयोजकांनी या स्पर्धेमध्ये ठेवलेली नाहीये आणि खूप चांगली त्यांनी बाईट दिली आणि या स्पर्धेचं अगदी थोडक्यात त्याने परंतु चांगल्या पद्धतीने खरं तर या स्पर्धेची स्तुती केली आणि का करू नये। खूप चांगलं आयोजन आज तुम्ही पाहताय खरं तर खारघर आपण परिसरामध्ये आहोत। रायगड जिल्ह्यातील हा खारघर परिसर पनवेल तालुक्यातील हा खरं तर विकसित झालेला परिसर आणि या परिसरामध्ये पापडीचा गाडपाडा या गावाच्या सन्मानाची अभिमानाची आणि मानाची स्पर्धा म्हटली की स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 स्पर्धेचे सर्व आयोजक नानाशेठजी घरत परिवार आणि व सृष्टी 11 पापडीचा पाडा आणि ग्रामस्थ मंडळ पापडीचा पाडा यांच्या माध्यमातून या ठिकाणी एक दमदार आयोजन इथे पाहायला मिळालं। मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये कैलासजी घरत असेल, जयंताजी घरत, विनायकजी घरत, शिवाजी घरत, विलासदादा घरत, केशवजी घरत, प्रवीण घरत, गणेशजी घरत, प्रल्हाद घरत, राजेंद्र घरत, मंगेश घरत यांच्या वतीनं हे दमदार आयोजन। या दरम्यान आपण पाहता आदरणीय खरं तर दमदार असं एक नेतृत्व हरेशजी केणी साहेबांचे ते आगमन त्यांचं मनपूर्वक स्वागत। अमरजी पाटील साहेब या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत। नावळे विभागीय वॉर्ड अधिकारी वॉर्ड ऑफिसर त्यांचा आपण करूया स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने आणि पहिला खरं तर संघ आपण आजच्या दिवसामध्ये पाहिला ओम नर्मदेश्वर किरवली हा संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये गेलाय। काल सिद्धी किरवले संघाला आपण सुपर 8 मध्ये जाताना पाहिलं त्याच्या बरोबरीने कोपरा हा संघ देखील सुपर 8 मध्ये गेला। आजच्या दिवसामध्ये आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये किरवली संघ सुपर 8 मध्ये गेलाय परंतु यानंतर अजून एक कोणता संघ सुपर 8 मध्ये पोहोचेल यासाठी मात्र तुम्हाला हा सामना पाहावा लागेल। या सामन्यातून तुम्हाला उत्तर मिळेल कोणता संघ सुपर 8 मध्ये पोहोचेल। सर्व क्रीडा रसिकांचं आपण करूया स्वागत, मंचावरती उपस्थित सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने। आजच्या दिवसातला अंतिम सामना स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट काय असतं खरं तर या स्पर्धेने दाखवलं कारण प्रत्येक सामना हा 5 षटकांचा आपण होताना पाहत आहे आणि प्रत्येक दिवशी 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले। स्ट्राइक एंडला खेळाडू असेल सलामीवीर राकेश पोरजी आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला डोनल। पहिला बॉल बुंद्यात टाकला, टोक्रशर यॉर्कर होता, बॅटचा टो एंड घेत मात्र बॉल त्या ठिकाणी खरं तर गोलंदाजाच्या हातामध्ये विसावला आणि इथे मात्र रन नाहीये। रोशन जाधव हा खेळाडू त्याने मागच्या सामन्यामध्ये 48 धावांची स्फोटक इनिंग साकारली, गोलंदाजी करताना 2 विकेट त्याने मिळवल्या आणि तोच खेळाडू आता खरं तर या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आला। सानवी 11 नेवालीपाडा या टीमचा अष्टपैलू खेळाडू लोअर फुल टॉस बॉल इनफिल्डला क्लिअर करत मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवलाय, सीमा पार दणदण करत आलाय हा सनसनीत चौकार। पहिला बॉल डॉट त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चौकार पाहायला मिळाला। बॅकफुटला आले, जागा बनवली, इनसाइड आउट अप्पर कटचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय डीप कव्हर पॉइंटला, पाटला केला लॉंग चेस, कमालीचं फिल्डिंग एफर्ट्स आपण पाहिले या ठिकाणी नेवालीपाडा संघाकडून। आपल्या संघासाठी धाव वाचवत असताना किमान 1 धाव त्याने वाचवली असं म्हणायला हरकत नाहीये कारण क्रिकेटमध्ये असं म्हटलं होतं ईच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट। क्रिकेटमध्ये एका एका रन्सने इतिहास रचला जातो आणि एका एका रनसाठी प्रत्येक टीमला संघर्ष देखील करावा लागतो आणि इथे आपण पाहताय खरं तर 1 धाव वाचवली या ठिकाणी फिल्डिंगच्या माध्यमातून। 3 धावा या चेंडूवरती आल्या, धावसंख्येत बदल, टोटल धाव फलकावरती आतापर्यंत आपण पाहता बिनबाद 7, सलामीला आलेले 2 खेळाडू। डोनल मागच्या सामन्यामध्ये शांत राहिला पण तो या संघाचा प्रमुख खेळाडू त्याच्यासाठी देखील यॉर्कर, क्या बात आहे। प्रत्येक फलंदाजाचा यॉर्करने त्याने स्वागत केलं। रोशन जाधव हा खेळाडू चांगली गोलंदाजी ही त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिली। 7 धावा फलकावरती आहेत। पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना पॉवर दाखवण्याची नामी संधी कारण या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहता 30 सर्कलच्या बाहेर असताना देखील कमालीची गोलंदाजी, वेगाच्या आगेच टेक्निक परंतु मागे झेल सोडलाय, झेल पकडायला हवा होता पण तिथे बॉल मागे चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा पार 4 चौकार।
कार्तिक जाधव हा खेळाडू शॉट फाईन लेगला झेल सोडत असताना आपण पाहिला आणि सातत्याने आपण पाहिलं तर विकेटच्या मागे तुम्हाला प्रचंड त्या ठिकाणी सावध राहावं लागतं आणि ते जीवनदानंतर स्विच हिटचा प्रयत्न यू मिस आय विल डेफिनेटली हिट तिसरा खेळाडू या स्पर्धेमध्ये बाद करतोय रोशन जाधव हा खेळाडू पहिला धक्का बसलाय या ठिकाणी धानसर टीमला खेळाडू बाद झाला डोनल पोरजी बॅक टू द पॅव्हिलियन ओव्हरचा खेळ संपला लास्ट बॉल वरती डोनलचा विकेट मिळाला रोशनला आणि पहिला धक्का बसला धानसर टीमला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा स्कोर मध्ये पण पाहिल्या त्या ठिकाणी तब्बल 11 एक गडी बाद 11 लखन जाधव हा खेळाडू होता गोलंदाजी मार्क वरती आलाय लखन जाधव म्हटलं की आपण सातत्याने आवर्जून उल्लेख करू कासार वडील संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आणि आज मात्र नेवालीपाडा संघाचा लखन जाधव इथे बॉलिंग मार्क वरती आला अनुभवी खेळाडू या टीम मधला सर्वात अनुभवी खेळाडू वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर इन सानवी 11 नेवालीपाडा या टीमचा अनुभवी खेळाडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइडला जागा बनवली आणि इथे मात्र फोर्सेबल स्ट्रोक मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलं राकेशने सीमा पार 6 धाबा षटकार राकेश पोरजी मागच्याही मॅच मध्ये बरसला होता आणि इथे देखील तितकीच आक्रमकता आपण त्याच्या माध्यमातून पाहत आहे पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय मैदानामध्ये लखन जाधव या खेळाडूचा षटकार पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून यावेळेला फिरून मारला बॉलला हुक करत असताना टायमिंग प्रॉपर आहे बॉल चालला फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर निर्णय प्रलंबित एका टप्प्याने 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार रन्स मधील 4 चौकार पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले 2 धक्के दिले तर राकेश पोरजीने गोलंदाजसाठी लखन जाधवला षटकारानंतर आपण पाहिला चौकार इथे येता लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होताना आपण पाहताय लखन जाधव या गोलंदाजाला लेफ्ट आर्म राऊंड द विकेट यावेळेला बिगिट करताना मात्र हा फटका फसला जरूर परंतु नोमॅन्स लँड मध्ये निर्जनस्थळी हा चेंडू पडला त्याने सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताना घाई झाली कॉलिंग चुकीचं होतं आणि तदनंतर मात्र जो नवोदित खेळाडू मैदानाकडे आला होता हनुमान पोरजी तो मात्र आता डायमंड डकचा शिकार झाला एकही चेंडू फेस न करता जावं लागेल मैदानाच्या बाहेर दुसरा धक्का बसतोय टीम दानसरला दुसरा खेळाडू बाद झाला का तर रनआउटच्या स्वरूपात बाद होणे कोणत्याही खेळाडूला आवडत असं किंवा अपेक्षित नसतं परंतु परिस्थितीनुसार मात्र तुम्हाला खेळावं लागतं राकेशला हवी होती स्ट्राईक परंतु रनिंग बिटवीन द विकेट मध्ये हनुमंत मागे राहिला आणि तो खेळाडू रनआउटचा शिकार झाला चौथ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू दाखल होताना आपण पाहता या ठिकाणी तुषार पोरजी गुलशन पाटील आमचे स्कोरर मित्र आणि त्यानंतर याच गावचे उत्तम स्कोरर संकेत तांबडे त्यांना आपण पाहिलं स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये चांगले योगदान दिलं फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका फिल्डर डाऊन द बॉल
आणि इथे मात्र एक मोठा धक्का, ज्या खरं तर राकेशने आक्रमण केलं तो मात्र इथे बाद होतोय. अजून एक मोठा धक्का बसेल बॅटिंग करताना टीम धानसरला. याच एंडने आपण पाहिलं खरं तर मागच्या मॅच मध्ये आक्रमक बॅटिंग पाहायला मिळाली होती. आशिष आणि प्रतीक या दोन गोलंदाजांच्या अगेन्स्ट खरं तर नेवालीपाडा संघाने केली होती. मी मगाशी म्हटलं कधी कधी तुम्ही मैदानावरती येता तेव्हा तुम्हाला भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करावा लागतो आणि याचा योग्य अभ्यास केला होता. नेवालीपाडा संघाने ज्या दिशेने हवेचा मोठा आपण जर पाहिला प्रवाह वाहत होता त्याच दिशेने फटके पाहायला मिळाले. कारण याचं कारण आपण जर पाहिलं कधी कधी एखादा मिसटाईम फटका देखील हवेमुळे ट्रॅव्हल होऊ शकतो आणि त्याचा फायदा मात्र मागच्या इनिंगमध्ये मागच्या सामन्यामध्ये करून घेतला होता नेवालीपाडा संघाने. तोच प्रयत्न इथं झाला जरूर, पण या ठिकाणी लोअर फुलटॉस बॉलवरती एलिव्हेशन नव्हतं. राकेश बाद होताना आपण पाहिला. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. सनील घरत आणि त्याच्या बरोबरीने तुषार पोरजी हा नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहताय. स्विंग अँड मिस, धीम्या गतीचा बॉल, थोडंसं व्हेरिएशन फिंगर रोल करताना आपण पाहिलं त्या ठिकाणी लखन जाधवला. हे व्हेरिएशन फार गरजेचं आहे. फास्ट क्रिकेटमध्ये ज्याच्याकडे व्हेरिएशन तो खेळाडू मात्र प्रभावित राहिला आणि हे व्हेरिएशन करत असताना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय खरं तर गोलंदाज लखन जाधव. या बेला ऑन साइडला हा फटका प्रॉपर आहे, उंची घेतली परंतु अंतर कमी कापलंय. झेल खाली शतरक्षक जजमेंट चांगलं होतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर पाहायला मिळाली आणि इथून मात्र आणखीन एक खेळाडू झाला झेलबाद. वन मोर विकेट डाऊन. 2 षटकं आपण पाहता या ठिकाणी संपली गेली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती, त्या म्हणजे 4 गडी बाद 22. नुकतंच व्यासपीठात ज्यांचं आगमन झालंय ते युवा उद्योजक हरेशजी केणी यांना मी इथे सन्मान करत आहोत. मी आयोजकांना विनंती कर आपल्या शुभ हस्ते सन्माननीय युवा उद्योजक हरेशजी केणी यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती आपण करायचं आहे. बियर्ड लुक खरं तर आपण पाहता आणि एक डॅशिंग असं व्यक्तिमत्व हरेशजी केणी यांना आपण इथे सन्मानित करूया या स्पर्धेच्या निमित्ताने. गुरव ब्रदर्स यस वेलकम. तुतारी वादन आणि खरं तर पारंपरिक फेटा परिधान करताना आपण या गुरव बंधूंना आपण नेहमी पाहिले आणि आज त्यांचं देखील तुतारी वादन तुम्हाला इथे ऐकायला मिळेल. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक आपण होताना पाहिलं आणि इथे अतिथी मान्यवरांचा सन्मान होताना आपण पाहत आहे. खरं तर आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि इथे समालोचन करण्याची संधी मिळाली. खास करून वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. ओमकार शेट्टे अनुपस्थित राहिले आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मात्र या मोठ्या स्पर्धेचा अविभाज्य घटक बनण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा या संपूर्ण आयोजकांचा हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर संपूर्ण पापडीचा पाडा ग्रामस्थांचा मी इथे आभार व्यक्त करेल. खूप चांगली स्पर्धा आणि चांगलं आयोजन सध्या आपण मैदानामध्ये पाहत आहे. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज, त्याच्या अगेन्स्ट मात्र आपण पाहत आहे हाफ ट्रॅकर बॉलवरती पुल करताना हा फटका फसलाय आणि इथे मात्र आणखीन एक मोठा धक्का बसलाय. धानसर टीमला परतावं लागेल तुषारला मैदानाच्या बाहेर. बात आहे सौरभ पाटील सबसे कातिल, त्यांचा तुम्ही संगीत ऐकता डीजेच्या माध्यमातून. दैसर गावचे आमचे समालोचक मित्र आज या स्पर्धेमध्ये त्यांचाही आवाज ऐकायला मिळाला. त्याचबरोबर आमचे स्कोरर गुलशन, त्यानंतर संकेत असेल आणि संपूर्ण पीटीसी लाईव्ह टीम, आमच्या ऑफिशियल पंच, डीजे, ऑपरेटिंग सिस्टीम सर्वांचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं राहिलं. प्रत्येकाचा आपण इथे आभार व्यक्त करूया आणि प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिला. आजच्या करता दिवसामध्ये नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. सिद्धेश पोरजी आणि त्याच्या बरोबरीने बारक्या हा फलंदाज. सिद्धेश स्ट्राइक एंडला बॉलला सोडण्याचा निर्णय अगदी योग्य होता, कारण बॉलची लाईन चेक केली. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवणारा हा चेंडू इथे मात्र पंचाने या बॉलला वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल, धावसंख्येत बदल. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहताय 5 खेळाडू बाद 23 धावा. संत गतीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न, इथे फ्लिक ऑफ द रिस्ट. या एंडने तुम्हाला ताकद वापरावी लागेल आणि इथे आपण पाहिला फटका फसला. मी मगाशी म्हटलं मागचा जो एंड होता मागच्या षटकाचा, त्या एंड मध्ये धावा यायला हवा होत्या, पण तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने मारण्याचा प्रयत्न होता सिद्धेशचा. त्याचा फटका फसला आणि इथे मात्र अजून एक मोठा धक्का बसला टीम धानसरला.
मलंगड विभागातून खरं तर हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. कल्याण ग्रामीण विभाग आणि त्या खरं मलंगड परिसरातून आज सानवी 11 नेवालीपाडा संघ दाखल झाला आणि आपल्या रायगड जिल्ह्यातील धानसर या दोघांमध्ये खरं तर हा संघर्ष आपण पाहता. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना, ज्यामुळे थोडासा बॅकफुटला झाला धानसर, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये, आक्रमण करावे लागतील. यावेळेला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला आणि इथे मात्र हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. डॉट पर्सेंटेज जेवढे वाढतील तेवढा धावा कमी, तेवढा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या संघावरती. आणि इथे आपण पाहिला ॲक्युरेट यॉर्कर पाहायला मिळाला गोलंदाज त्या ठिकाणी कपिल जाधव यांच्या माध्यमातून, कार्तिक जाधव माफी असावी. यावेळेला देखील ऍक्शन रिप्ले बघा, फुटवर्क नाहीये, पायांच्या हालचाली नव्हत्या, खरतर पदलालित्य नव्हतं. आणि या क्षणाला आता जो फलंदाज मैदानाकडे आलाय अलंकार पोर्जी, त्याला एक सुवर्ण संधी आहे. जेव्हा तुम्ही 7व्या 8व्या क्रमांकावरती येताय तेव्हा तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करायची संधी असते. आणि जर का तुम्ही इथे चांगली बॅटिंग केली तर नेक्स्ट मॅचला तुम्हाला नक्कीच टॉप ऑर्डरला प्रमोट केलं जाईल. त्यामुळे संधीचं सोनं या फलंदाजांना करावं लागेल या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल, क्या बात आहे, नटरंग स्टाईलने फिरून मारलाय आणि इथे मात्र बॉलला पाठवलं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार रिव्ह्यू घेण्यात आला बॅटिंग टीमचा, वेस्ट साइड साठी चेक केलं जाईल. बघा रिव्ह्यूचा वापर केलाय, बॅटिंग टीमचा हा कॉल आहे. आपण टीव्ही अंपायर कडे जाऊया, चेक करूया हाईट फॅक्टर. बघा नेवाली पाडा संघाचा ड्रेस कोड नाहीये, त्यामुळे 2 रनची पॅनल्टी कंपल्सरी असेल. प्लीज लक्ष द्या कॅप्टन. फिल्डिंग करणारा संघ, शिस्तबद्ध आयोजन आहे, त्यामुळे इथे शिस्तबद्ध तुम्हाला क्रिकेट पाहायला मिळेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. बँड होऊन मात्र नटरंग स्टाईलने फिरून बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मागे. खरं तर एक चांगला फटका पाहायला मिळाला, मोमेंटम शिफ्ट करून देणारा फटका. मी मगाशी म्हटलं जेव्हा तुम्ही 7व्या 8व्या क्रमांकावरती मैदानामध्ये येताय तेव्हा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असते स्वतःला सिद्ध करण्याची. आणि इथे मात्र स्वतःला सिद्ध करताना अलंकार पोर्जी हा फलंदाज. षटकाराला मस्ट निडेड सिक्सर, 6 धाबा आल्या, 29 वरती पोहोचलाय मैदानामध्ये टीम धानसर. 6 खेळाडू बाद, खरं तर 29 धाबा, चांगल्या पद्धतीने धावांना आकार देत असताना पण तुझे विकेट आपण जर पाहिले प्रत्येक इंटरव्हल नंतर मिळाले, त्याचा प्रेशर थोडासा राहील आता धानसर संघावरती. आक्रमण करत असताना कार्तिक जाधवच्या अगेन्स्ट अलंकार पोर्जी. बघा मॅच बॉल मैदानाकडे आलाय, स्कोरिंग शॉट ज्या बॉलवरती आला तो बॉल मात्र मैदानाकडे आला, त्यामुळे आनंदाचं वातावरण तुम्हाला धानसर टीमच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल. परंतु सध्या मॅच बॉल आणि नवीन बॉलमध्ये फरक राहिलेला नाहीये, प्रत्येक चेंडूला बाउन्स आहे. विविध कंपनीचे चेंडू आपण प्रत्येक स्पर्धांमध्ये पाहत आहे आणि इथे देखील आपण पाहता नेव्हियाचे बॉल पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. यावेळेला आणखीन एकदा पंच केला बॉलला, बॅकफुट पंच, उंची घेत मात्र हा फटका फसलाय. चांगला प्रयत्न होता अलंकारचा, त्या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्राकडे झेल टिपत असताना हा 7वा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीम धानसरला. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाकडे चालली आणि असं म्हणतात जल है तो कल है. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आदरणीय जयवंतजी घरत साहेब यांच्याकडून आम्हाला 50 बिस्लरी बॉक्स या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आले. त्यांचा मी आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. खरं तर पहिल्या मॅच पासून गुलशन आपण पाहतोय, जेव्हा जेव्हा ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये गेली तेव्हा तेव्हा नवीन चेहरे त्या गाडीमध्ये पाहायला मिळाले. एवढा आनंद त्या प्रत्येकाला आहे, त्या बग्गीमध्ये बसण्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि बघा खरं तर रोशनने देखील सांगितलं की आम्हाला रतनबुवा क्रिकेट स्पर्धेचा फील झाला जी ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आली. हे आउटफील्ड मैदानाचे हे खरं तर हे मंडप डेकोरेशन आणि त्यानंतर इथला डिसिप्लिन, जो शिस्तबद्ध आयोजन, त्यामुळे नक्कीच एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण इथे सध्या एन्जॉय करत आहोत. आदरणीय बाबूरावजी केणी साहेब यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आम्हाला आर्थिक डोनेशन मिळालं, त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करत आहोत. पुन्हा एकदा मी खरंच आवर्जून विनंती करेन सर्व स्पॉन्सर ज्यांनी आर्थिक आणि वस्तुरूपी सेवा आम्हाला या आयोजनासाठी उपलब्ध करून दिली आहे
त्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटची 2 षटकांनी पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आलाय. खरं तर रिस्क घेतली असंही म्हणायला हरकत नाही. रोशनने या एंडने गोलंदाजी स्वीकारली आहे आणि समोर फलंदाज आहेत स्टॅकिंग एंडवरती बारक्या पोरजी, अजून एक स्फोटक असा खेळाडू ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केलेला नाहीये. या खेळाडूमध्ये क्षमता आहे, तो मिडल ऑर्डरला सांभाळू शकतो. मिडल ऑर्डर मध्ये सूर्यकुमार यादव स्टाईलने फटकेबाजी करू शकतो आणि तो मात्र आता मैदानामध्ये उभा आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, क्लीन बॉल, क्या बात है. आजचा दिवस राहिला रोशन जाधव या खेळाडूचा. तेच तर फास्ट अँड फ्युरियस बॉल, लेंथ बॉल होता त्याच्यावरती आपण पाहिला. फलंदाज बारक्या झालाय, क्लीन बॉल. अजून एक धक्का बसतो टीम धानसरला. एकोणतीस वरती 8 खेळाडू बाद झाले. मला तर वाटत नाही या स्पर्धेमध्ये आतापर्यंत कोणता संघ ऑल आउट झाला असेल आणि कदाचित ही परिस्थिती आता दानसर संघाच्या वाट्याला येऊ शकते, कारण भन्नाट गोलंदाजी केली आहे या ठिकाणी. सानवी 11 नेवारीपाडा या टीमने मोठा प्रवास पूर्ण केला आणि खरं तर रायगड नगरीमध्ये पनवेल तालुक्यातील खारघर परिसरातील खरं तर पापडीच्या पाडा या गावाची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे स्वर्गीय नानाशेठ गरज मोती चषक या स्पर्धेमध्ये दमदार योगदान या संघाने दिलंय. खरं त्यांचं स्वागत आणि एका बाजूने धानसर टीमला देखील आपण शुभेच्छा देऊया. अजून आपण पाहता या खरं तर पहिल्या सत्रामधील 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 बॉलमध्ये किमान गुलशन 12-15 धावा जरी आल्या तरी संघासाठी लाभदायक राहतील. त्यामुळे इथे तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल. विकेट शाबूत ठेवायचे, कारण 8 खेळाडू बाद झाले. आता फक्त 2 विकेट तुमच्या खरं तर डगआउट्स मध्ये बाकी आहेत. 8वा खरं तर खेळाडू बाद होताना पाहिला. यावेळेला शेवटचा खेळाडू डेथ ऑर्डर मधला कमी वयाचा, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा क्रिश पोर्जीचा धमाका. इट्स आउट ऑफ द पार्क, मच निडेड सिक्सर, 6 धावा. अप्रतिम टायमिंग, फ्लिक ऑफ द रिस्ट ही खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडू तो षटकार मारू शकतो हे दाखवलंय तर या ठिकाणी क्रिश गोंधळी या खरं तर फलंदाजाने. क्रिश पोर्जी माफी असावी हा खेळाडू. 35 धावा धावफलकावरती 8 खेळाडू बाजले. पुन्हा एकदा मॅच बॉल मैदानाकडे आलाय. बघा प्रेक्षकांचंही कौतुक करावं लागेल, जे समर्थक सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी देखील आयवा कॅचसाठी या आयोजकांच्या माध्यमातून 200चं कॅच प्राइज आणि खरं तर आपण पाहताय भवानी ज्वेलर्स यांच्याकडून ब्रँडेड टी शर्ट्स मात्र आपण त्या प्रेक्षक कमाल कॅचसाठी प्रेक्षकाला देणार आहोत. बक्षिसांचा वर्षाव तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. 35 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मागचा बॉल ओव्हर पिच पद्धतीचा होता, इथे हार्ड लेंथ वरती हा बॉल टाकला आणि त्याचबरोबर आपण पाहिला कटर बॉल. टप्पा पडला, थोडासा निघाला बाहेर, विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. रोशनच्या माध्यमातून कमबॅक होताना आपण पाहत आहे. वैयक्तिक त्याने या सामन्यामध्ये आतामध्ये 2 खेळाडू बाद केले. 1.3 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्या. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पार्टनरशिप हवी आहे दानसर टीमला. यावेळेला तेज तरार, वेगवान, एशन टेकन, 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसेल, क्रिशला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर 9व्या क्रमांकाचा खेळाडू बाद झालाय. आता शेवटची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये वैयक्तिक 48 धावा, 2 विकेट घेताना आपण पाहिलं रोशन जाधवला आणि याही मॅच मध्ये आतापर्यंत 3 खेळाडू त्याने बाद केले. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक विकेटसाठी जो खेळाडू मालिकावीराच्या रेसमध्ये राहील प्रत्येक विकेटसाठी 3 गुण हे ग्राह्य धरले जातील आणि एका रनसाठी 1 गुण हा ग्राह्य धरला जाईल. अतिशय महत्त्वाचा डिसिजन या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाला.
लास्ट जोडी, शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. नौका खेळाडू मैदानाकडे आला. क्रिश गोंधळी हा खेळाडू. बघा सेन्सिबल क्रिकेट बॅक टू द बॉलर खेळले. सिंगल घेत असताना मात्र एंड बदललाय. कमालीचं कमबॅक. एक एक रन मी मगाशी म्हटलं, जरी 12 ते 15 धावा या 2 ओव्हरमध्ये आल्या तरी त्या धावा खरं तर दानसर संघासाठी निर्णायक राहतील. आणि इथे मात्र चांगली स्ट्रॅटर्जी. क्रिशने मात्र स्ट्राईक रोटेट केली. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज झालाय सुमित वावेकर हा खेळाडू. 36 रन ऑन स्कोर कार्ड. 36 धावा 9 गडी बाद. यावेळेला बिगिट करताना मात्र बॅट अँड पॅटच्या मधून बॉल मागे चालला. हा डॉट. 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने आल्या 36. आता अंतिम षटक बाकी आहे आणि शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस. अप्रतिम असं हे आयोजन. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000 रुपये आणि आकर्षक स्वर्गीय नानाशेठ गरत स्मृती ट्रॉफी देऊन आपण त्या संघाचा गौरव करणार आहोत. काल या स्पर्धेमध्ये सिद्धी करोले संघ सुपर 8 मध्ये गेला आणि त्यांच्या बरोबरीने आपल्याच घरदर परिसरातला कोपरा संघ हा सुपर 8 मध्ये दाखल झाला. आजच्या दिवसामध्ये ओम नर्मदेश्वर किरोली संघ सुपर 8 मध्ये गेलाय. परंतु या सामन्यातून कोणता संघ पुढे जाईल हा संघर्ष तुम्ही आता मैदानामध्ये पाहताय. लकी ड्रॉ साठी देखील प्रेक्षकांना पारितोषिक आहे. या ठिकाणी शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ ओपन होईल. एक स्पोर्ट्स सायकल एका लकी प्रेक्षकाला दिली जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगली स्पर्धा. अप्रतिम असं हे आयोजन आणि नियोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. शेवटचं षटक लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवरती करण ठाकूर. लास्ट जोडी आणि लास्ट ओव्हर. समोर क्रिश गोंधळी हा खेळाडू. मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी त्याला मैदानामध्ये करावी लागेल. 1-2 मोठे फटके किंबहुना 8 ते 10 धावा जरी आल्या या ओव्हरमध्ये त्या धावा पोषक राहतील दानसर टीमसाठी. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. उद्या देखील मोठ्या लढती पाहायला मिळतील. पहिला बॉल अकुट टप्प्याचा. छोटा पॅक, बडा धमाका, मिला मौका और जडा चौका. 4 धावा आल्या क्रिशच्या माध्यमातून. 40वा धाव फलकावरती. उद्या बघा पहिला सामना असेल स्पर्धेचा तिसरा दिवस आणि पहिला सामना असेल जय हनुमान टायगर विपक्ष 12-13 आई गावदेवी नागाव. विनंती राहील दोन्ही संघांना बरोबर 9:30 पहिला चेंडू पडेल त्यामुळे 9 वाजता पण इथे रिपोर्टिंग करा. दुसरा सामना असेल अंश 11 गावदेवी दहिसर विपक्ष श्री गणेश उसाटणे. तिसरा सामना असेल हिंदवी 11 गावदेवी साई. आमच्या परिसरातील हा कर्णा विभागातील साई संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्या अपोजिटला उरणपूर्व विभागातला टाकीगाव संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. चौथा सामना असेल रोंजन ए चिनू पाटील यांचा संघ आणि खरं रोंजन ए विपक्ष YCC हर्षाली 11 जयदुर्गा मुरबी हे संघ तुम्हाला उद्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आणखीन मोठ्या लढती तुम्हाला उद्याही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. यावेळेला क्या बात आहे. इनसाइड आउट ड्राईव्ह करत असताना ड्राईव्ह मध्ये हा बॉल होता बरोबर लॉंग ऑफ मध्ये खेळून काढला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा आल्या. अप्रतिम कमबॅक. क्रिश गोंधळी हा खेळाडू कमी वयाचा आहे. लास्ट जोडी मैदानामध्ये आहे परंतु संघर्ष करता आपल्या टीमसाठी एक रन महत्वाचे आहे. त्या रन घेताना आपण पाहताय या दोन्ही खेळाडूंना. धावसंख्येत बदल. 42वा धाव फलकावरती. अजूनही या पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. जागा बनवली. चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. त्यानंतर यॉर्कर लेनचा बॉल सरळ बॉल करता बॅटने दिशा दिली आणि इथे आपण पाहिल्या 6 धावा पहिल्या 2 चेंडूवरती येताना पाहायला मिळाल्या. याही वेळेला आपण पाहिला बॉल बॅक ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड खेळ लॉफ करत असताना हा फलंदाज थ्रो झालाय अतिशय योग्य आणि इथे रनआउटची संधी. ऑल आउट. पहिला संघ या स्पर्धेमध्ये ऑल आउट होताना आपण पाहत आहे तो संघ आहे धानसर. 43वा पहिल्या सत्रामध्ये आल्या धाव फलकावरती. आता येणाऱ्या 5 षटकामध्ये पुढच्या उत्तरार्धामध्ये खरं तर मैदानामध्ये करायच्या त्या ठिकाणी नेवालीपाडा संघाला या ठिकाणी तब्बल 44वा 44चं टार्गेट. या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज आमचे समालोचक मित्र सौरभजी पाटील यांचा. तत्पूर्वी मी या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. सन्मान करूयात आजच्या दिवसामध्ये ज्यांचा तुम्ही आवाज ऐकलात. रोशनजी पाटील तारा यांना सन्मानित आपण करूयात. जबरदस्त समालोचक मराठीचा एक जबरदस्त गोड आवाज रोशनजी पाटील तारा यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती.
या स्पर्धेचे लाडके आयोजक विलास दादा घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, ज्यांचा आवाज तुम्ही आजच्या दिवसामध्ये ऐकला. रोशन पाटील तारा यांना सन्मानित. माईची शाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला देखील मनपूर्वक शुभेच्छा. चला सलामीची जोडी लगेचच पाठवायची. पुन्हा एकदा नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करू संध्याकाळच्या या सत्रामध्ये. पंचेचाळीस धावेचं टार्गेट आहे बघा. 42 2 धावेची पॅलेंटी. 12चं टी शर्ट नाहीये. 2 धावे पॅलेंटी. 44 झाला. 45 उभा राहायच्या तुम्हाला उत्तरार्धामध्ये. खूप साऱ्या मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नाना शेठ गरज स्मृती चषक 2024 मध्ये तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पंचेचाळीस धावेचा पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम. शो द गुड क्रिकेट. चला रोशनजी पाटील तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पंचाचा ग्रील सिग्नल. मॅचला सुरुवात करू. 45 धावेचं लक्ष्य. सुपर 8 मध्ये आजच्या दिवसातील जाणारा कोणता संघ आपल्याला भेटेल. बॉल चाललाय तुम्ही पाहताय. डोनाल्ड मेडॉनला या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलनं अकाउंट खुलं केलं. सलामीला आला बॅटिंग करण्यासाठी नितीन जाधव आणि त्याच्या जोडीला रोशन जाधव. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी केरला. रोशनला तुम्ही पाहता ज्यानं 48 धावेची केळी केली. 45 उभा राहायच्यात. रोशनची विकेट खूप महत्वाची आहे राजेश उर्फ बारक्यासाठी. आणि या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. इथे बॅटचा करा लागलाय का. अपील जोरदार. मोठी विकेट. रोशन जाधव शून्यावरती परतला. बारक्यानं पकडलाय. इथे मात्र पहिला यश घेतला आणि तुषार पोर्जीनं घेतलाय जेल. विकेटचं पतन. पहिला धक्का 1 वरती 1.
थँक्स डीजे जीतू, तुमचं देखील हार्दिक स्वागत करू. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती बॅटचा कडा, मोठी विकेट. पहिल्या मॅच मध्ये रोशन जाधव नावाचं वादळ आलं होतं, त्या वादळाला शून्यावरती बाद करण्यामध्ये तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती राजेशला तुम्ही पाहता उर्फ बारक्या 4G षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल, चला बॉल लाईनच्या दिशेनं. फिल्डर धावतो, एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न, दुसऱ्याचा कॉल दिला, थ्रो खराब आला आणि डेंजर एंडला फेकी. थ्रो एकवट आला असता हनुमानचा तर कदाचित तुम्हाला रनआउटची विकेट मिळाली असती, पण थ्रो थोडा खराब आला, याचा फायदा लगेचच कॉल दिला आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीने धावा फलकावरती तुम्ही पाहता करण ठाकूर आला बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. धावा फलकावरती 3 धावा. 9ची सरासरी प्रति षटकामध्ये. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक बारक्या 4Gचं 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही 2 फिल्डर पाहता, एक लॉंग ऑफ, त्यानंतर मिड विकेटला कशा रीतीनं बॉलिंग इथे केली जाईल बारक्या 4Gच्या माध्यमातून. खूप चांगला बॉलर आहे, अष्टपैलू क्रिकेटर आहे, खूप उंच झेप घेतली आणि कालामध्ये जयगणेश्वर दानसरसाठी. षटकातील पुढचा बॉल, फटका दमदार आहे, दर्जेदार आहे आणि त्याला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, बॉडी लाईनच्या बाहेर, चौकार. फटका लाजबाब होता, आखूड टप्प्याचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरला वेधून फाडून सेन्सिबल क्रिकेट, डायरेक्ट हिट झाला असता तर इथे फलंदाज बाद झाला असता. नक्कीच लहानपणी लगोरी खेळला असावा, बारक्या नसावा, नेम चुकला इकडे देखील आणि नक्कीच या बॉलवरती मिळतीये सिंगलच्या बरोबरीनं इथे धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 8 या आकड्यावरती आणि या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. गुलशनजी पाटील आमचे मित्र आहेत, शाळेतले मित्र, आता पुन्हा एकदा गुणलेखाच्या भूमिकेत तुमचं देखील स्वागत करू. पीटीसीची टीम तुमचं देखील स्वागत, डीजे जीतू तुमचं देखील स्वागत. आपण आता या स्पर्धेच्या माध्यमातून फटका स्वीपचा लागवायचा होता, अक्षरशः अक्रॉस लाईन झाला होता, फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्नामध्ये तुम्ही पाहता डॉट बॉल आहे. षटक क्रमांक संपलं, पहिलं लक्ष 45 होतं, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 8 आणि आता येणारे समीकरण तुम्ही पाहता 24 बॉल आणि बनवायच्या 37 धावा. ऐकवा डीजेच्या माध्यमातून संगीत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती P1च्या षटकामध्ये 8 विकेट, एक महत्वपूर्ण रोशनची मिटली आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होती, प्रारंभ होतोय P2च्या दुसऱ्या षटकामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला राकेश 4G, अष्टपैलू कामगिरी, बॅटिंग चांगली केली पहिल्या मॅच मध्ये, दुसऱ्या मॅच मध्ये 17चं योगदान दिलं, तो लवकर बाद झाला, त्यानंतर स्कोर थांबला गेला जयगणेश्वर धानसरचा. या षटकातील पहिल्याच बॉलवरती आक्रमण करायचा होता, पडल्यानंतर खाली राहिला, तो देखील बीट झाला. बॅट्समन देखील तेच सांगतोय करण ठाकूर, पडल्यानंतर थोडा बॉल खाली राहिला, तुला बीट करून तुषार 4Gच्या हातामध्ये डॉट बॉल. महत्वाची मॅच आहे, इथून जर जिंकाल तर सुपर 8 मध्ये आणि ही मॅच तुमच्या हाताटटीची मॅच आहे. इथून जर जिंकली तर तुम्ही पुढे दाखल व्हाल, इथून जर तुम्ही सामना गमावला 365 दिवस पुन्हा एकदा तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहायला लागेल. मानस सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे हिट झाला. नक्कीच जास्त लगोरी खेळला असावा, हिट आणि रनआउटची विकेट मिळते. दुसरी सफलता सानवी नेवालीपाडा टीमला.
संध्याकाळचा देखील टाईम झालेला आहे. तशी तशी त्यांची देखील रेंज वाढत गेली आहे. नक्कीच गणेश दादा देखील तेच सांगतात. डीजे जितू नक्कीच आम्ही विचारला अभिनला डीजे जितू कधी येणार. उद्या येणार उद्या येणार. नक्कीच आलाचा देखील तो आलाय. चांगला ऑपरेटर आहे जितू. तुमचं जितूचा देखील कौतुक करू. कोल्हापूरवरनं आम्ही त्याला मागवल्या खास करणं. ऑपरेटर खूप छान आहे जितू. तुझं देखील कौतुक करू. गेल्या वर्षी देखील या स्पर्धेला त्याने नक्कीच होते. या दिवशी देखील आज देखील त्यात आणि संध्याकाळ जशी जशी होते तशी तशी जितू दिसेल लई मध्ये येतोय. चांगला आहे जितू. तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊया मॅच कडे. थोडा फनी होता सर्वांचा लाडका आहे पापडीचा बाळाचा जितू. आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता राकेश पोर्जीला मिळती आहे विकेट. रन आउटच्या स्वरूपामध्ये न्यू मॅच मध्ये नंबर 4 वरती मैदानामध्ये आलाय निलेश जाधव बॅटिंग करण्यासाठी. निलेश जाधव आला. विकेट महत्वाच्या आहेत. जय गणेश्वर धानसर साठी मॅच बनवू शकते. बनवावी लागेल. फटका बटच्या रनरमध्ये आल्या धमाकेदार फटका. मन विकेट बोरी लाईनच्या बाहेर आउट ऑफ रिपार षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 14 या कड्यावरती मन विकेटला क्लिअर केला. राकेशच्या विरोधात निलेश जाधव जसा आला सेटवरच आला होता पवेलियन मधून त्यानं ठोकला हा षटकार. धावा धावपलकावरती तुम्ही 14 वरती पाहता. षटकातील अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. P2चं हे षटक. पॉवर प्लेचं तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल आणि किरेक बॉल हवेमध्ये बराच काल. झेल घेईल कोण. कॉल दिला हनुमाननं. झेल मी घेऊ शकतोय. तो मात्र थोडा पुढे आला. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचं ब्रीद वाक्य. आणि इथे तुम्ही पाहताय ज्यानं षटकार मारला त्याला जीवन दान दिलं. झेल घ्यायला हवा होता. नक्कीच खूप उंच बॉल उडाला तुम्ही पाहता आणि जवळ तिथे हनुमान पोहोचला. थोडा पुढे गेला. बॉल मागे रिलीज झाला. या बॉल वरती बोलताय तुम्ही धावा 2-2 न स्कोर पुढे झाला 16 वरती. षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. षटकातील पुढचा बॉल बीट केला क्लोज कीपर तुम्ही पाहताय. रनआउटची संधी. डेंजर नो स्ट्रायकिंग धावत होता निलेश. डेंजरला तुम्ही पाहता धावत होते ते करण. या बॉलवरती एकदम एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय 17 वरती. 17 रन. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 17 धावा धावपलकावरती. झेल घेतला असता 2 धावा वाचल्या असतात. जर त्याला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये अशा कॅचेस खूप गरजेच्या असतात. उंच बॉल गेला आणि झेल देखील सोडला गेला हनुमानच्या माध्यमातून. फटका बॅटच्या रडारमध्ये उंच गेला. मिस टायमिंग. प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक. झेल घेतली त्यानं मात्र बॉल उलाटून बॉल सीमा पार. डीप स्क्वेअर लेग सीमा पलीकडे ठोकला. गगनभेदी षटकार. उपस्थित मान्यवर ज्ञानेश्वरजी पावशे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. आधीला तुम्ही पाहताय. आधी घरात आमच्या सोबत आहेत समालोचन कक्षामध्ये. शाळा सकाळची असते. लगेच शाळा सुटल्यानंतर तसाच लगेच क्रिकेटच्या ग्राउंडवरती येतं. क्रिकेटवरती तुमची उगवती पिढी आहे. पापडीच्या पडते उगवते सितारे. नक्कीच तुम्ही पाहता आधी शिवा घरात यांचा
फुल टॉस दिशा द्यावी लावी होती लाईन खराब वाईड बॉलचा इशारा अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती 24 वरती 18 बॉल अजून 21 करायच्यात मॅच जिंकण्यासाठी 2 धावेची पॅरेंटी देखील लागली आहे सानवी स्पोर्ट नेवालीपाडा टीमला ड्रेस कोड कंपल्सरी आहे तुम्ही देखील अनेक स्पर्धा खेळलात तुम्हाला याची दखल देखील घेणं गरजेचं आहे कधी कधी या 2 धाव्या पॅलेंटीच्या धावा मागात पडतात शेवटच्या क्षणाला हे लक्षात घ्या निवालीपाडा वाईड बॉलला पुन्हा एकदा अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 25 स्कोर बोर्ड वरती षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं खेळला पण विकेट वरनं वेगानं सिद्धार्थाला इथे थ्रो खरा पल्ला या बॉल वरती मिळतात त्या धावा 2-2 न स्कोर पुढे चालला स्कोरबोर्ड वरती धनसंख्या 27 या आकड्यावरती पहिलं षटक कमालीचं राहिला बॉलिंग ट्रॅक वरती राजेश बारक्या होता त्यानंतर राकेश थोडा महागडा ठरला त्याच्या ओव्हरमध्ये तुम्ही 2 षटकार पडले 15 धावा खर्च झाल्या आणि या षटकामध्ये पुन्हा एकदा बारक्याला मदत केला त्यानं 8 धावा देताना एक महत्वाची विकेट मिळवली आहे या षटकातील पुढचा बॉल जी शक्यता इथे तुम्ही पाहता फिल्डर होते तिकडे शॉर्ट ऑफला आणि त्याच्यानंतर या बॉल वरती मिळते सिंगल स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती 1 न पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 28 या कड्यावरती पुढचा बॉल फटका चांगला बॉल चला बॉलच्या दिशेनं फिल्डर नाहीये त्याच्या लांब बॉल एक्स्ट्रा कमल फेदून फाडून सीमा पार चौकार षटकातील पुढचा बॉल सनसेबल क्रिकेट खेळण्याच्या मध्ये विकेट किपरच्या हातामध्ये बॉल डॉट बॉल आला डावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 32 अकडावरती 32 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 13 धावेची अजूनही गरज या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे 14 मध्ये 13 बनवायच्यात कट करण्याचा प्रयत्न खूप चांगला बॉल पडल्यानंतर खाली झाला चौकार नक्की झाला बारक्या सहजासहजीतला गोलंदाज नाहीये त्याने लाईन चांगली टाकली आहे खूप चांगला टप्पा त्याच्या माध्यमातून खूप चांगला अष्टपैलू खेळाडू या टीमचा त्याच्यानंतर त्यांना फेकला डॉट बॉल षटकातील शेवटचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आक्रमण करायचं होतं झेल सोडला क्रिश गोनले याच्याकडनं झाली आहे चुकी आणि आता तुम्ही समीकरण पाहणार आहात बॉल शिल्लक असतील 12 मध्ये बनवायच्या धावा 12 तर 3 षटकांचा खेळ संपला 12 बॉल 12 ची गरज ऐकूया डीजीच्या माध्यमातून एक संगीत
नितीनजी भोईर जे पेंदरचे आहेत, ते आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूयात. स्पर्धेची चर्चा चार लावण्याचं काम केलं. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नाना शेटकर स्मृती चषक 2024. सुखदेव काका देखील म्हणाले ही स्पर्धा नाईट मध्ये असती तर अजून मजा आली असती. नक्कीच पुढच्या वर्षी प्रयत्न करा, जरूर तुम्हाला यश मिळेल अशी देखील आशा बाळगतो. आणि त्याच्यानंतर रोशन जाधवनं खूप चांगला स्पीच केला. मी रोशनचं खास करून कौतुक करीन. जेव्हा त्यानं 48 धावा उभारल्या, 2 विकेट 2 ओव्हरमध्ये 15 धावा खर्च करत असताना, आणि त्याची आम्ही बाईट पाहिली. तोच म्हटला की जर रतनबुवा स्वर्गीय रतनबुवामध्ये आम्हाला खेळायला मिळलं नसलं तरी हे आयोजन रतनबुवा सारखंच वाटतंय. आणि हा प्राऊड फील त्याला झाला. ते जरी कौतुक करून जाऊयात लगेच मॅच कडे. आणि ते समीकरण 12 मध्ये 12 बनवायचे आहेत. तुषार पुरजियाला बॉलिंग ट्रॅक वरती अष्टपैलू आहे. तुषार देखील आला. 12 चेंडू 12 धावेची गरज. षटकातील पहिलाच बॉल वरती उडवला मस्तामिंग. जेलची शक्यता. सिद्धू पकडलाय झेल. संपलाय मैदानावरती बॅट्समन करण ठाकूरचा खेळ. विकेटचं पतन. बारा मध्ये 12 करायचे होते. 11 मध्ये 12. विकेट पहिल्याच बॉलवरती मिळतीये तुषारला. बॅटिंग ट्रॅकवर त्याला बॅटिंग करण्यासाठी विजय जाधव 5व्या क्रमांकावरती. सिद्धूनं चांगला झेल पकडला. आक्रमण झाला. विजयच्या बट बंद आलेला मोठा स्ट्रोक. बॉल बोर्डलाईच्या बाहेर आउट ऑफ दी स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. ठोकला गगनभेदी षटकार. 6. आणि आधी घरातला तुम्ही पाहताय शिवा घर त्यांचे हे सुपुत्र आहेत. ही तुमची उगवती पिढी आहे. पण नक्कीच शाला जशी सुटली तसा लगेच तो ग्राउंड वरती येतो. क्रिकेटवरती आतापासून खूप प्रेम आहे. नक्कीच क्रिकेटर होतील. जरा बघा अकॅडमी ऍड करा. शिवदादा आहे ना, नक्कीच चांगले होतील. फटका चालला बॉडी लाईनच्या बाहेर. आणि अशा रीतीने जोरीस्तान मॅच फिनिश केली आहे. खूप खूप अभिनंदन टीम सानवी स्पोर्ट नेवाली पाडा हाडलक टीम. जय गणेश्वर धानसर संघ तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देणार आहोत. आणि लगेचच आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाऊयात. कार्तिक या लगेचच अपकमिंग स्टार कार्तिक जाधव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॉलिंग करताना 7 धावा दिल्या. विकेट महत्वपूर्ण 3 मिळवल्या. आणि तोच ठरला सानवी स्पोर्ट नेवाली पाडी संघाचा. नेवाली पाडी संघाचा कार्तिक मॅन ऑफ द मॅच.